ए चिचुंद्र्या, तुला काय गरज पडते रे ते कूलर ढकलायची? तुझा जीव केवढा आहे, ते कूलर केवढं आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, कशाला ढकलतो तू कूलर? इकडून बेडरूम मधून हॉल मध्ये कोण घेऊन गेलं कूलर सांग? हा मी काय म्हणलं होतं? कुठं कूलर ठेव म्हणलं होतं? मग मी तुला तेच सांगितलं होतं की कूलर इथंच राहू दे, तिकडे घेऊन जाऊ नको. तू सकाळी तिकडं कूलर घेऊन गेलास आणि आता डबल घेऊन यायला लागला इकडं कूलर. माकड कुठलं. आंघोळ केली का? हा मग सांग ना, असं म्हण ना, फ्रेंड्स मी आंघोळ केली. नीट सांग फ्रेंड्स. हा कशाला पुसू आता, तू पाणी हिसळतो सगळं त्या कूलरचं. ते पप्पा झोपले तर त्यांना कूलर लागतं, आता कशाला फिरवतो तिला? बाहुबली कोण आहे? बाहुबली आहे. धुता येते तुला? आणि तिकडं कुठे घेऊन चालला त्याला? इकडं कुठं? त्यांनी बघा मला कसं पावडर लावलंय. ए मला पावडर का लावलंस रे तू? कशामुळे लावलं मला पावडर? मी अगोदरच गोरे गोरे आहे तुझ्यापेक्षा. इकडे बरं कोण गोरे बघ बरं, कोण बघू बघू. गोर कोण आहे? असं पुस ना. हे ना, हे ना पावडरचा डब्बा नाही का, सगळा उलटून टाकला. आता बघा पोरींसारखी कशी कामं करतो बघा बरं का, कसं पोरींसारखी कामं करतो. आता आलू उचललेत बरं का. आता हे बघा आलू उचललेत आणि इकडे आणून ठेवलेत. राडा तर बघा आमच्या घरामध्ये. हे बघा बघा पोरीसारखा कारभार करतो बघा. इस इंसान को आज बहुत लेट हो गया है, इसलिए चुपचाप अपना खाना लेकर खाने के लिए बैठा है. आणि हा कुलूप लावायचं शिकतोय पण त्याला येतच नाहीये. आणि असं म्हणल्यानंतर त्याला राग पण येतो. ए शांत बस. नाही म्हणत सॉरी. सॉरी म्हणलं ना आता, सॉरी. आमचा गॅस संपलाय, आता आम्ही चाललो टाकी भरून आणायला. आणि ह्याला ही टाकी उचलत नाही, खाली टाकी ती रिकामी. मला म्हणते तू पकडू लाग. गप्पा रडू नका. टाकीची उचल बांगडी करून आम्ही टाकी घेऊन चाललो. हे पोरग मागा लागले. बाय. कुठं नाही चालत रे पप्पा, इथं गाडी टाकी देऊन वापस येते लगेच. लाडूचे पप्पा आता डिक्की मध्ये ठेवायला लागलेत. मध्ये सीटामध्ये ठेवला असं तर काय गरज होती इकडे कुठाने करायची. अरे रात्री उचल रे कोणी, मग एकली उचल सगूच. मोबाईल पकड फक्त. मग एकली उचल बघा बाहुबलीची सून. सून कशाला इथं ठेवायची? आतमध्ये ठेव. नेणं उचल म्हणून अवघडच. एकली उचल. तर आम्ही दोघं काही जाणार नव्हतो, ते एकटे चालले होते. पण लाडू काही ऐकायला तयार नाही. लाडू लागले रडायला. त्याच्यामुळे आता मी घर लॉक करते आणि जाते ओढणी घेऊन. मी कुठे ठेवलेली, टीव्ही बंद करायला लागते. तर आता आम्ही फायनल निघालो गॅस घेण्यासाठी. इकडं बघा, हे पारूचं पोरग्याने आंघोळ नाही केली अजून. बघा बघा बघा, आंघोळ केलीस का रे? केली आंघोळ? फक्त माझी आंघोळ झालेली. दोघं पण पारुष आहेत. आमचा डावा आता झोपेतून उठलेला आहे आणि ह्याचं नष्ट पाणी झालेलं आहे. हे बघा सकाळी सकाळी काही गर्दी नसते, त्याच्यामुळे आम्ही आता लवकरच चाललो होतो.
मला काय माहिती काय आहे तर मँगो मँगो तिकडे पहा तुझं काय काम होतं रे? मम्मी तिकडे पहा मँगो घ्यायचं का? मँगो तू बोलला ना ते पोट दुखत होतं म्हणून माझं. तर आम्ही आता पोहोचलोय जिथून आम्हाला गॅस घ्यायचा आहे ना. गॅस. दुपारचे वाजले 3 आणि 3 वाजता मी ह्या माणसाला शिरा बनवून दिलाय. अरे सॉरी ना बा, देते ना तुला मोबाईल साठी रुसून बसलाय. अगोदर बोललं मम्मा शिरा बनवून दे आणि आता बनवलाय ना तर मोबाईल घेतला म्हणून हे बघा रुसलाय. टोंग्या असं थोडी रुसत असतं, रडावं लागत असतं रुसायला. आ कोण आहे पाहिजे पण दुपारच्या 3 वाजता मी याला एवढ्या गरमीमध्ये शिरा बनवून दिला आणि ह्याची नाटकी बघा. अन्न असता बनवला ना तर एवढा रडला असता. आता हे रुसलाय कशासाठी माहितीये का? या टोंग्याला मी मोबाईल देत नाही ना म्हणून तो रुसलाय. बाळा पप्पा कुठे गेले? पप्पा कुठं कुठे गेले? कामाला नीट सांग मग. कामाला गेले सॉरी जा आणलंय ना. देते ना मोबाईल तुला. नाही मोबाईल देते ना. दे जा मग घेऊन ये प्लेट. नाही दे अरे तुला मोबाईल देते ना. तू प्लेट घेऊन ये मग मी तुला मोबाईल देते. जाऊ माझा टोंग्या हुशार आहे माझा टोंग्या. वाटत रात्रीचे 9 आणि लाडू झोपून गेलाय. लाडूसाठी मस्तपैकी चपाती बनवली होती आणि जेवण वगैरे केलं आणि तो झोपलाय. आणि माझी इतकी तब्येत अचानक खराब झाली ना, पूर्ण असं बॉडी डिहायड्रेट झाल्यासारखं झालंय मला. आणि माझ्यासाठी मी छानपैकी गरम गरम अद्रकवाला चहा टाकलाय. मला दाखवते. माझा चहा शिजत आलाय. कमी साखरेचा मस्तपैकी चहा बनवलाय. चहा पेते आणि मग थोडस मोबाईल बघते आणि झोपून जाते, कारण माझी तब्येत एकदम जास्त खराब झाली. व्हिडिओला इथंच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.